नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मंत्र्यांना हटवण्याऐवजी निलंबनाची तरतूद, घटना दुरुस्तीला समितीची शिफारस। भारतीय गुंतवणूकदारांचा मोठा विजय, FII वर्चस्वाचा अस्त असल्याचे मत। फलटणमध्ये रसायनयुक्त दुधाचा भांडाफोड, संयुक्त कार्यवाहीत 5 जणांवर गुन्हा। 31 जुलैपूर्वी 3 टप्प्यात कर्जमाफी, 15 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा। सोलापुरात पुन्हा MD अंमली पदार्थ जप्त, सदर बाजार पोलिसांची कार्यवाही। शेडकेवाडी शाळेला देशातील सर्वोत्तम स्वच्छ विद्यालय पुरस्काराचा मान। पुढील 3 वर्षात फाटक मुक्त महाराष्ट्र, 145 उड्डाण पुलाच्या कामांना प्राधान्य। वारकऱ्यांसाठी 80 वर्षाची अखंड सेवा, धाराशिवची परंपरा कायम। पालखी सोहळ्यात गैरप्रकार करणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांचा दणका। राज्यात हवामानाचा दुहेरी इशारा, मोठ्या बदलाची शक्यता वर्तवली। पुणे मुंबई महामार्गावरील 25 रेलगाड्यांचे मार्ग 17 जुलैपर्यंत बदलले। भूसंपादन प्रक्रियेला गती, 103 विशेष अधिकारी पदाची पुनर्रचना। कोल्हापूर धरण क्षेत्रात 41 दिवसात 36 वेळा अतिवृष्टीची नोंद। औषध खरेदीच्या सक्तीला आळा, अहिल्यानगरमध्ये महत्त्वाचा निर्णय। साताऱ्यात माऊली स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात, तरटगाव तळ सज्ज। टपाल बचत योजनेत 1 लाख गुंतवणुकावर आकर्षक निश्चित व्याजदर। पुनर्विकास प्राधिकरणाच्या कारभारावर महालेखी परीक्षाचे गंभीर ताशेरे। एक शिक्षकी शाळेतील अध्यापनावर परिणाम, शिक्षक निवडणूक कामात व्यस्त। ठाणे मेट्रो प्रकल्पामुळे 5000 खारफुटी आणि 303 झाडांना धोका। जे महानगर रक्तपेढीचा परवाना, अन्न औषध प्रशासनाकडून रद्द। म्हाळा पुनर्विकासातून 1.25 लाख घरांची निर्मिती, मोठ्या महसुलाची अपेक्षा। राज्यात खरीप पेरणी 59%वर, कोकण, पुणे, कोल्हापूर विभाग मागे। धर्मपुरीत विहिरीत पडून 3 वर्ष चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू। तमिळनाडूतून मोठ्या राजकीय घडामोडी, 10 आमदारांच्या पक्षांतराची चर्चा। बदली प्रकरणी अभियंता निलंबित, MPSC विद्यार्थ्यांसाठी आमरण उपोषण सुरू। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।